नमस्कार. मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजपाचे नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये बांकुरा जिल्ह्यात बिष्णुपूर आणि पुरुलिया इथं प्रचारसभा घेतल्या. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हुगळी आणि पूर्व वर्धमान जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर राजकीय पक्षांकडूनही राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. तमिळनाडूत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईरोडमध्ये शिवगिरी आणि मोडाकुरुची इथं प्रचार केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या उत्तरेकडच्या जिल्ह्यांमध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. राज्यासह देशभरात आज अक्षय्य तृतीयेचा सण उत्साहात साजरा होतोय. या मुहूर्तावर उत्तराखंडमध्ये गंगोत्री आणि यमुनोत्री या तीर्थक्षेत्रांचे दरवाजे आज भाविकांसाठी खुले करण्यात आले. याबरोबरच चारधाम यात्रेलाही औपचारिक सुरुवात झाली. बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज पहाटे एका खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात एका बालकाचा मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झाले. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचा चालक आणि क्लिनर रील बनवण्यात व्यग्र असल्यानं हा अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ 1 वर्षानं वाढवला आहे. 2027च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं नियामक मंडळानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.